विविध भारती पुणे ठळक बातम्या. लोहपुरुष सरदार पटेल यांच्या 145व्या जयंतीनिमित्त आज स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं. सरदार पटेल यांची जयंती देशभर एकता दिन म्हणून साजरी केली जाते. सरदार पटेल यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत एकता दिवस संचलन झालं. यावेळी त्यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली. या संचलनात गुजरात पोलीस दल, केंद्रीय राखीव सशस्त्र दल, सीमा सुरक्षा दल, भारत तिबेट सीमा पोलीस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवान सहभागी झाले होते. आज रात्री 9:30 वाजता सरदार पटेल स्मृती व्याख्यानमालेत आज परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं भाषण होणार आहे. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून त्याचं प्रसारण केलं जाणार आहे. भारताचे पहिले माहिती आणि प्रसारण मंत्री असलेल्या सरदार पटेल यांना आदरांजली म्हणून आकाशवाणीतर्फे दरवर्षी स्मृती व्याख्यानमाला आयोजित केली जाते. यामध्ये आतापर्यंत अनेक नेते, शास्त्रज्ञ आणि इतिहासकारांनी सहभाग घेतला आहे. या व्याख्यानमालेची सुरुवात 1955 मध्ये झाली होती. पहिलं व्याख्यान सी राजगोपालाचारी यांनी दिलं होतं. केंद्रशासित लडाखचा आज पहिला स्थापना दिन आहे. गेल्या वर्षी याच दिवशी लडाखचं केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करण्यात आलं. 1 वर्ष विकासाचे, समृद्धीचे आणि सशक्तीकरणाचे अशी आजच्या दिवसाची संकल्पना असून ती सर्व लडाखभर राबवली जाणार आहे. लेह आणि कारगिल जिल्ह्यांमध्ये अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्या सुरू असलेल्या खरीप विपणन हंगामात भारतीय अन्न महामंडळ आणि इतर सरकारी संस्थांमार्फत 742 लाख मेट्रिक टन इतक्या विक्रमी प्रमाणात धान खरेदीची व्यवस्था पूर्ण झाली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत दिली. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात एकंदर 627 लाख मेट्रिक टन धान खरेदी करण्यात आली होती. खरीप वर्ष 2020-2021 साठी धान खरेदी केंद्राची संख्याही 30,709 वरून 39,122 पर्यंत वाढवण्यात आली आहे. कृषी बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणुकीची मर्यादा 25 मेट्रिक टनावरून वाढवून 1500 मेट्रिक टन इतकी करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवलं आहे. केंद्र सरकारने एपीएमसीतील कांदा खरेदीच्या तारखेपासून ग्रेडिंग पॅकेजिंगसाठी 3 दिवसांचा कालावधी दिला आहे. हा कालावधी खूप कमी असून तो 7 दिवसांचा करावा अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.